उशिरा का होईना पण वटपौर्णिमेचे हे सुंदर क्षण तुमच्यासोबत शेअर करते। सकाळी उठून मस्त दिवसाची सुरुवात केली, उपवासाची तयारी देखील सुरूच होती। आज उपवासासाठी मी मस्त साबुदाण्याची अशी उसळ बनवली होती। अशी अधूनमधून केलेली साबुदाण्याची उसळ खूप छान लागते आणि उपवासाची मजाच काही वेगळी असते। सकाळीच पूजेची सगळी तयारी करून ठेवली होती आणि यांच्या ऑफिसला जायच्या आधी मला वटपौर्णिमेची पूजा देखील करून घ्यायची होती। मस्त शांततेत वातावरणामध्ये अशी छान पूजा करून घेतली। दोघांनी छान फोटो सुद्धा काढले। इकडे बाजूला पिहूची मस्ती देखील सुरू होती। थोड्याच वेळात वातावरण सुद्धा बदललं आणि आम्ही घरी पोहोचताच एकदम मुसळधार असा पाऊस सुरू झालेला होता। पावसामुळे लाईट गेलेली होती आणि म्हटलं थोडा वेळ आराम करून घ्यावं। थोडा वेळ आराम केल्यानंतर आम्हाला भावाच्या लग्नाच्या शॉपिंगसाठी बाहेर जायचंच होतं। आता लग्नाची तयारी देखील सुरू झालेली आहे, अजून बरीच खरेदी बाकी आहे। मग थोडीफार शॉपिंग करून घेतली। वटपौर्णिमेचा दिवस असल्यामुळे दिवसभर चांगलीच धावपळ सुरू झालेली होती, पण त्याचसोबत लग्नासाठी लागणाऱ्या काही महत्त्वाच्या गोष्टी देखील घेऊन घेतल्या। दिवसभराच्या धावपळीनंतर शेवटी बाहेर जेवायचं ठरवलं। अशा छोट्या छोट्या आनंदी क्षणामुळे दिवस आणखी खास झाला। सकाळपासून तर रात्रीपर्यंतचा आजचा दिवस असा खूपच बिझी बनला। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।